राज्याचे मुख्यमंत्री जर का पत्रकार परिषद घेऊन एखादी गोष्ट सांगत असतील, जसं की मुख्यमंत्र्यांनी काल परवा सांगितलं की शेतकऱ्यांना पीक कर्ज देत असताना बँक मॅनेजर यांनी सिबिलची अट लावू नये, अशा पद्धतीची मी बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये आरबीआयचे अधिकारी सुद्धा होते आणि त्यांना मी सांगितलं की तुम्ही बँकांना पत्र पाठवा. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी बातमी येते की शेतकऱ्यांना सिबिल ऐवजी कर्ज नाकारलेलं आहे. आता हे सगळा काय प्रकार आहे आणि यातून शेतकऱ्यांनी कसं पुढे जायचं याविषयी जरा बोलूयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. अनेक शेतकऱ्यांना सिबिल काय हे कळलंच नसेल. तर सिबिल स्कोअर असतो म्हणजेच काय, तुम्ही बँकेतनं कर्ज काढता आणि ते कर्ज भरता. तर कर्ज काढणे आणि ते भरणे याच्याबद्दलची बँक आणि तुमच्यामधली विश्वासार्हता याचा एक स्कोअर असतो, त्याची जी टक्केवारी असते ती ज्याची जास्त असतो स्कोअर त्याला बँक लवकर कर्ज देते. कारण की बँकेला कर्ज कळतं की हा व्यक्ती कर्ज घेतो आणि लगेच देतो. परंतु पीक कर्जाचा विषय काय असतो, आपण जे पीक कर्ज घेतो ते आपल्याला 1 वर्षाच्या आत परतफेड करायचं असतं, कारण की ते पीक निघल्यानंतर ते पैसे द्यायचे असतात. मात्र सरकारच्या धोरणामुळे पिकाला भाव मिळत नाही, शेतकऱ्याची कर्ज भरण्याची पत निर्माण होत नाही, म्हणून ते थकतं. मग त्याला सरकारच दोषी आहे. म्हणून मुख्यमंत्री सांगतात की सिबिलची अट पीक कर्जासाठी लावू नका. मात्र आता जी बातमी त्या ठिकाणी दाखवलेली आहे, एक व्हायरल झालेली आहे, जी स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतोय, तो विषय काय आहे, ती उद्योगासाठी कर्ज मागतायत. मग उद्योगासाठी कर्ज मागत असताना त्या ठिकाणी तुम्हाला सिबिल बंधनकारक आहे आणि तो असलाच पाहिजे. त्या ठिकाणी सिबिल शिवाय काम होणार नाही. पण पीक कर्जा संदर्भातही जर एखादा असं करत असेल तर मुख्यमंत्र्यांनी आरबीआयची भेट घेऊन केंद्र सरकारशी बोलणी करून आरबीआयच्या नियमात सुधारणा करून पीक कर्जा संदर्भात सिबिलची अट लावू नये असं एक सर्क्युलर आरबीआयनं काढावं आणि ते सगळं सर्क्युलर बँकांपर्यंत आलं पाहिजे. तेव्हा शेतकरी पीक कर्जाच्या सिबिलच्या त्या चक्रव्यूहातून बाहेर पडणार आहेत. अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या लेखी आदेशाला सुद्धा बँका काही समजत नाहीत, कारण त्या आरबीआयच्या रूलनुसार चालतात आणि आरबीआयचे रूल सांगतात की सिबिल स्कोर जो आहे तो आवश्यक आहे, गरजेचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पत्रकार परिषद काय घेतात, मुख्यमंत्री आरबीआयच्या अधिकाऱ्यांना सूचना काय करतात, त्यांची बैठक काय घेतात, याला काही महत्व राहत नाही. कारण की आरबीआयच्या रूल प्रमाणे त्या बँका चालतात. आरबीआयचे रूल हे आरबीआय ठरवतं. केंद्र सरकार त्यात हस्तक्षेप करू शकतं, त्याच्यामध्ये बदल करू शकतं. मुख्यमंत्र्यांनी त्यांची ताकद वापरून त्या ठिकाणी केंद्र सरकारशी बोलून आरबीआयच्या नियमात बदल करणं गरजेचं आहे. अन्यथा शेतकऱ्यांचे हे वाईट दिवस असेच सुरू राहणार आहेत. एका न्यूज चॅनलनं पाठपुरावा केलेला आहे, मला वाटतं न्यूज 18 मराठी आहे किंवा न्यूज मराठी असं काहीतरी आहे. तर त्यांनी जेव्हा बँक मॅनेजरांना विचारलं तर ते म्हणतात आरबीआयच्या लेखी आदेशाशिवाय आम्ही कोणाला काही समजत नाही. आणि काही मॅनेजर लोकांनी थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळं या व्यवस्थेच्या नजरेमध्ये शेतकरी काय आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल. कदाचित मला असा सुद्धा डाऊट येतोय की मुख्यमंत्री चोप करतायत आणि बँका फटकारतायत आणि याच्यामध्ये फक्त दिवस निघून चाललेत. शेतकऱ्यावरचा अन्याय तसाच सुरू आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं त्याला काही अर्थ नाही. ठीक आहे, उद्योगासाठी इतर व्यवसायासाठी जर कर्ज घ्यायचं असेल तर सिबिल अट मान्य करू शकतो. परंतु पीक कर्जा संदर्भात सुद्धा जर बेजार मॅनेजर करत असतील तर माननीय मुख्यमंत्र्यांनी लेखी आदेश काढावेत, ते राज्य बँकर समितीला द्यावेत आणि ते राज्य बँकर समितीद्वारे खाली पाठवावेत पत्राद्वारे. आणि तरीही बँक मॅनेजर ऐकत नसतील तर आरबीआयशी डायलॉग करावा लागेल आणि त्यांच्याकडनं ही सुधारणा करून त्याचं परिपत्रक, त्याचं सर्क्युलर खाली पाठवावं लागेल. नाहीतर बस फक्त तोंडान बोलायचं, सोशल मीडियावर फिरवायचं, ऊर बढवून घ्यायचा, स्वतःची हवा करून घ्यायची, शेतकऱ्याचं मरण तसंच सुरू राहतं. त्यामुळं व्यवस्था बदलायची असेल तर मनाभावातून बदला, फक्त सोशल मीडियावर क्रेडिट घेण्यापुरतं करू नका. धन्यवाद.